इयत्ता 7वी. विषय इतिहास. प्रकरण पहिले. इतिहासाची साधने. भाग 2. भौतिक साधने. भाग 2. भौतिक साधने. भाग 2. भौतिक साधने. मुलांनो, इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट यांचा समावेश होतो. यामध्ये काही वस्तू आहे तर काही वास्तू. अशा वस्तू आणि वास्तूंच्या अवशेषाला इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. व्याख्या. भौतिक साधने म्हणजे ज्या वस्तू आपल्याला डोळ्यांनी दिसतात किंवा ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो अशा वस्तू किंवा साधने होय. या सर्व भौतिक साधनांची थोडक्यात माहिती घेऊया. 1. किल्ले. भौतिक साधनांतील पहिलं साधन म्हणजे किल्ले. मध्ययुगीन कालखंडाचा विचार करताना आपल्याला किल्ल्यांचे महत्त्व समजते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी या किल्ल्यांचा अभ्यास उपयोगी पडतो. दुर्ग म्हणजे किल्ला होय. दुर्ग हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. किल्ल्यांचे प्रकार. किल्ल्यांचे अनेक प्रकार आहेत. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला. भुईकोट म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला. वनदुर्ग म्हणजे वनातील किंवा जंगलातील किल्ला. जलदुर्ग म्हणजे पाण्यात बांधलेला किल्ला. असे 4 प्रकारातील किल्ले भारतात आहेत. 2. स्मारके. भौतिक साधनांमधील दुसरे साधन म्हणजे स्मारके. स्मारकामध्ये समाधी, कबर आणि वीरगळ यांचा समावेश होतो. 1. समाधी. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. कराडमधील प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांची समाधी. कोयना आणि कृष्णा या 2 नद्यांचा संगम म्हणजे प्रीतीसंगम. 2. कबर. मुस्लिम धर्मामध्ये मृत व्यक्तीला पुरून त्यावर बांधलेल्या ओट्याला कबर असे म्हणतात. उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. 3. वीरगळ. वीरगळ हा शब्द मुळात कांडी भाषेतून म्हणजेच कर्नाटक या राज्यातून आला आहे. कांडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरांचा दगड तो वीर कल्लू. त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत आला आहे. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा होय. एका मोठ्या दगडावरती एखाद्या वीराचे शिल्प कोरून तो उभा करणे म्हणजेच वीरगळ होय. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उंबर्डी गावात शिवमंदिरात वेगवेगळे 45 वीरगळ आहेत. वीरगळीचे प्रकार. वीरगळीचे प्रमुख 2 प्रकार आहेत. 1. आयताकृती वीरगळ. फक्त समोरून किंवा 3 बाजूने कोरलेली. 2. स्तंभ वीरगळ. 4ही बाजूने कोरलेली. 3. इमारती. भौतिक साधनांमधील तिसरे साधन म्हणजे इमारती. इमारतींमध्ये राजाचा राजवाडा, मंत्री निवास, राणी वसा व सामान्य लोकांची घरे यांचा समावेश होतो. या सर्वांमधून आपल्याला त्या काळातील वास्तुकलेचे ज्ञान मिळते.
लोकांच्या घरांवरून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा समजतो, तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती मिळते.